ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला धुलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरुंची ते नमस्कारोनी आता जोडून या कर चरणी ठेविला माथा चरणी ठेविला माथा परिसा विनंती माझी पंढरीनाथा परिसा विनंती माझी पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवितो माता चरणी ठेवितो माता परिसा विनंती माझी पंढरीनाथा परिसा विनंती माझी पंढरीनाथा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहू निवासी श्री संत तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि मानवी जीवनाची इति कर्तव्यता सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। नियोजित वेळेमध्ये भगवत चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 विठाला। सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, या असणाऱ्या सेवेचं औचित्य सगळ्यांना ज्ञात आहेच, पण परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे। ज्या असणाऱ्या औचित्यानं आपण एकत्र जमा झालो ते वैकुंठवासी साहेबराव अण्णा उजेगर यांच्या असणाऱ्या 13व्याच्या निमित्तानं ही असणारी कीर्तन सेवा, एक असणारं कीर्तनरूपी वाक्पुष्प आज या ठिकाणी आपण त्यांच्या चरणी समर्पित करू। विठाला विठाला याजसाठी केला होता अट्टहास। जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे महाराज। तुकोबारा वर्णन करतात, देवा माझी असणारी आयुष्याची इति कर्तव्यता जर पाहिली तर ती सगळी असणारी आयुष्याची इति कर्तव्यता, मागचा असणार आयुष्य, हा जो अभंग आहे हा अभंग 2 अंगाने महाराज भूतकाळही दर्शवतो, वर्तमानातही येतोय आणि भविष्यही सांगतोय। तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन करतात की माझ्या असणाऱ्या जीवनामध्ये मी जे काही जगलो ते सगळं कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा। देवा माग जे काही सत्कर्म केला असेल, साधना केली असेल, सत्संग केला असेल, जेवढं काही चांगलं केलं असेल ते सगळं कशासाठी केलं? शेवट गोड होण्यासाठी। तो असणारा शेवट जर गोड झाला त्याचा परिणाम काय? तुकोबाराय सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा। माणसाच्या मनासारख्या जर काही गोष्टी घडल्या तर स्वाभाविक आहे महाराज, आपण सहज बोलून जातो, आज जरा बरं वाटतं म्हणे। आता निश्चिंतीने एक निश्चिंतता प्राप्त झाली। ती निश्चिंतता प्राप्त होण्यामागे सगळ्यात मोठं कारण सांगितलं, खुंटलिया धावा तृष्णेची या। निश्चिंतता तेव्हा मिळते महाराज ज्या वेळेला तृष्णा थांबते, वासना थांबते। तुकोबाराय सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये ती वासना थांबली आहे, ती तृष्णा थांबली आहे। आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला झाल्या आणि मी मागे वळून पाहिलं, कवतुक वाटे केली या वेचाचे। माणसानं आयुष्य असं जगावं महाराज, मागं वळून पाहिलं ना, आनंद नाही झाला तर हरकत नाही, पण काय होऊ नये? दुःख होऊ नये। तुकोबाराय सांगतात की मी मागं वळून पाहिलं, मला माझ्याच असणाऱ्या कर्तव्याचं, माझ्याच जीवनाचं कौतुक वाटू लागलं। म्हणजे मी जीवन कसं जगलो? चांगलं जगलो। कवतुक वाटे केलिया वेचाचे। आणि मग मागचं आयुष्य जर चांगलं असेल तो पुढेही चांगलंच वागतो महाराज माणूस। नाम आनंदाचे तिने गुणे, मागच्या कारणामुळं
माझं पुढचं आयुष्य आनंदात जाणार आहे. ज्या वेळेला ही सगळी असणारी घटना तयार झाली, एवढ्या चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगल्या गेलं, तुकोबाराय सांगतात आता काही शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आमच्या आयुष्यात आता शिल्लक काही राहिलं नाही. ती असणारी मुक्ती आम्ही स्वीकार केलाय तिचा. जसं लग्नामध्ये नवरी पतीला समर्पित होते, तशी मुक्तिरूपी नवरी आता आम्हाला समर्पित झाली. आता दिवस चारी खेळी मेळी, राहिलेले जे आयुष्य आहे, राहिलेले जे दिवस आहेत ते त्या असणाऱ्या मुक्तीसोबत आम्हाला मुक्तपणे जगायचे. हा अभंगाचा सरळ भावार्थ. आता कीर्तन कधी सोडलं तरी हरकत. विठाला विठाला याजसाठी केला होता अट्टहास. तुकोबाराय या प्रस्तुत अभंगामध्ये थोडा आवाज, आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता सांगतात महाराज. मानवी जीवनामध्ये मानवानं अट्टहास जरूर करावा महाराज. अट्टहास नाम सोपा अर्थ सांगायचा झाला तो प्रयत्न. प्रयत्न करायला पाहिजेत का करू नयेत? करायला पाहिजेत. बरं, प्रयत्न कुठं करायला पाहिजेत? प्रपंचात करायला पाहिजेत का परमार्थात करायला पाहिजेत? बोला, आपल्याला कस तरी आवाज यायचे. प्रयत्न कुठं करायला पाहिजे? प्रपंचात की परमार्थात? आणि मग आपण हेच प्रमाण सांगतो, ठेविले अनंती. प्रयत्न कुठं? परमार्थात. आता दादा बोलायला लागले, तुमच्याकडे घेतात. प्रयत्न कुठं करायला पाहिजे? परमार्थात. मग प्रपंचात करत नाहीत का तुम्ही? नाही महाराज, तिथं तर आम्ही नको नको ते प्रयत्न करतो महाराज. ऐका, प्रयत्न करा. दोन गोष्टी सांगेल महाराज. प्रपंच हा प्रयत्नाधीन नाही. तो कशाच्या अधीन आहे? प्रारब्धाच्या अधीन आहे महाराज. तो आपण कितीही प्रयत्न केले, शेजाऱ्याला पिशवीला 10 क्विंटल झाला, आपलं 2 क्विंटलच्या पुढे जाईनच. कशात फरक आहे? प्रारब्ध आहे महाराज. कर्म आहे, कर्मानं ते भोगायचे आणि भोगून संपवायचे. प्रारब्ध आहे. प्रयत्न प्रपंचात करा महाराज, करू नका असं नाही, पण विशेष प्रयत्न कुठं करा? परमार्थामध्ये. ज्ञानोबाराय सांगतात महाराज, सायासे करीसी प्रपंच दिननेसे, हरिसे भजसे कवना गुणे, हरिसे ना भजते कोण्या गुणे, हरिसे ना भजते कोण्या गुणे. सायासे करीसे प्रपंच दिननेसे, हरिसे न भजते कवन्या गुणे, हरिसे न भजते कवन्या गुणे, हरिसे न भजते कवन्या गुणे. सायासे करीसी, आपण प्रयत्न करतो महाराज, पण कुठं करतो? प्रपंचात करतो. तुकोबारायांना प्रस्तुत अभंगामध्ये प्रयत्न कुठं अपेक्षित आहेत? परमार्थात. आपल्याला अभंगापुरतं बोलायचं, कारण संतांची प्रमाणं आशेही सापडतात आणि आशेही सापडतात महाराज. संसाराचा जर विचार केला तर संसाराच्या बाबतीत दोन्ही अंगाने प्रमाण आहेत महाराज संतांची. संसार दुःख मूळ, हे प्रमाण कोणाचं? संताचंच. अवघाची संसार, हे कोणाचं? मग कोणतं घ्यायचं? विठाला 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 विठाला. अभंगाला अनुसरून जे येतंय ते घ्यावं लागेल. या ठिकाणी प्रयत्न करत असताना तुकोबाराय सांगतात की बाबा रे, प्रयत्न परमार्थामध्ये करा. प्रपंच होणार आहे महाराज, प्रपंच होणार आहे. आज यांच्या असणाऱ्या 13व्याच्या निमित्तानं आपण इथे एकत्र आलोय. त्यांचा प्रपंच नव्हता का? होता. त्यांचा संपूर्ण परिवार आहे महाराज. कांतादादा असतील, मोहनदादा असतील,
शंकर तात्या, सुरेश भाऊ आणि त्यांचेच असणारे चिरंजीव आपल्यात नाही राहिलेले कल्याणदादा, हा त्यांचा काय होता? प्रपंच होता. आता अण्णा गेले महाराज, प्रपंच थांबणारे का? प्रपंच थांबत नाही महाराज, तो होत राहतोय, होत राहतो. आपला एक भ्रम आहे की मी गेल्यावर असंच ना, विठाला 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 विठाला. हो, प्रत्येकाचा भ्रम आहे महाराज तो. प्रत्येकाचा काय, मी गेल्यावर कसं होईल? जाऊन बघा ना एकदा, कारण जे गेले त्यांचा राहिला नाही महाराज. आपल्याकडं मराठीमध्ये सोपी म्हणे, माय मेले तर तान्या लेकराचं. अरे हा तर प्रपंच आहे. प्रपंच होत आलाय आणि चालत राहणार आहे, चालत राहणार आहे. का? कारण तो कर्माच्या अधीन आहे, कर्माच्या अधीन आहे तो. परमार्थ करत असताना मात्र त्याला प्रयत्नाची जोड द्या महाराज, त्याला प्रयत्न पाहिजेत. तुकोबारांचंच प्रमाण आहे महाराज, तुकोबारांचंच प्रमाण आहे की प्रपंचामध्ये प्रयत्नाची गरज नाही आणि परमार्थामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. घोटवे न लाळ ब्रह्मज्ञाना हाती, घोटवी न लाळ ब्रह्मज्ञाना हाती, मुक्त आत्मस्थिती दाववीण. तुकोबाराय सांगतात, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती. हे प्रयत्नानं होतंय महाराज, प्रयत्नानं होतंय. परमार्थ करत असताना, साधना करत असताना, सत्संग करत असताना आपण ते प्रयत्न परमार्थात केले, पण कधी कधी परमार्थात केलेले प्रयत्न देखील प्रपंचात कसे गेले कळाले नाही. कारण प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल, दोन्ही करत असताना दोन्हीमध्ये जर आशा निर्माण झाली, आशा निर्माण झाली तर ती असणारी आशा परमार्थही होऊ देत नाही आणि प्रपंच तर होतच नाही महाराज. आशा दोन्हीकडे बाधक आहे. वाटतं तुकोबारायांचंच प्रमाण आहे. आशेचे गुंताले, आशेचे गुंताले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे गुंताले, आशेचे गुंताले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे गुंतले, तुका म्हणे वाया गेले. आशेमध्ये जे गुंतले महाराज, आशा नाम वासना, नाही ते एखाद्याला राग यायचं बरं. विठाला 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 विठाला. हो, वासनेमध्ये जे अडकले महाराज, वासना दोन्हीकडे बाधक आहे, वासना दोन्हीकडे बाधक आहे. प्रपंचातही वासना बाधक आहे आणि परमार्थातही बाधक आहे महाराज. परमार्थ करत असताना ही असणारी आशा आपल्या ठिकाणी तयार व्हायला नको. दृष्टांत महाराज तुम्ही ऐकलेला असेल की परमार्थ करणारा व्यक्ती कधी कधी पुन्हा प्रपंचात येतो. एक साधू होता महाराज, नेटकीच संन्यास दीक्षा घेतलेला, नवीन संन्यास दीक्षा घेतली होती आणि नवीन असल्यामुळे संन्यासी दीक्षेचे सगळे नियम पाळत होता. कारण दीक्षा कशी होती, नवीन होती. संन्यासी नियम कधी पाळतात? विठाला 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 विठाला. दृष्टांत यासाठी सांगतोय महाराज की परमार्थ करत असताना देखील प्रपंच कधी तयार होतो सांगता येत नाही. दोन बाजू आहेत महाराज, ऐका, दोन बाजू आहेत. परमार्थ करत असतानाही प्रपंच होऊ शकतो आणि प्रपंच करत असतानाही त्याचा परमार्थही होऊ शकतो महाराज. साधू संतांचा प्रपंचच होता. नाथ बाबांनी प्रपंचाचा कुठेही त्याग केला नाही. मग नाथ बाबा प्रापंचिक राहिले का?
नाथांची चिरंजीव पद वाचा महाराज, त्यामध्ये नाथांनी गोड वर्णन केलंय. प्रपंच म्हणती माईक, जाणावे ते अति मूर्ख, प्रपंचा वेगळे सुख, आन त्रिभुवनी असेना. प्रपंच बाधक नाही महाराज, कारण बाधक असता तर साधू संतांनी त्याचा कधीच त्याग केला असता. ज्या ज्ञानोबारायांनी प्रपंचाचं तोंडही पाहिलं नाही, तोंडही पाहिलं नाही, त्यांनी म्हणावं महाराज अवघाची संसार सुखाचा करीन. ते ज्ञानोबाराय म्हणतात महाराज की हा असणारा संसार मी सुखाचा करीन, आनंदानं भरवील. पण ऐका, हे सांगत असताना ज्ञानोबारायांच्या डोक्यामध्ये जो प्रपंच होता आणि आपल्या डोक्यात जो प्रपंच आहे याच्यात थोडा फरक आहे. आपल्या डोक्यात प्रपंच कोणता आहे? आपण स्वतः, आपला परिवार आणि आपली असणारी शेती असेल, उद्योग असेल, हा आपला काय प्रपंच. ज्ञानोबारांच्या डोक्यात प्रपंच होता महाराज, पण कोणता होता? हे विश्वची माझे घर, हा प्रपंच होता महाराज. सगळ्या असणाऱ्या जगाला आनंद देण्यासाठी ज्ञानोबारायांनी तो प्रपंच केला. मग परमार्थिकाला प्रपंचही करता येतो आणि कधी कधी प्रपंच परमार्थातले सुद्धा पुन्हा प्रपंचात येतात महाराज. म्हणून दृष्टांत सांगतो ऐका. नवीन संन्यास दीक्षा घेतलेले एक साधू होते, नेटकेचे संन्यास दीक्षा घेतली होती. आता संन्यासाचे नियम आहेत महाराज, संन्याशानं गावामध्ये राहू नये. 3 मुक्कामापेक्षा 4था मुक्काम संन्याशानं एका गावात करू नये, हा नियम आहे. त्यांना रानामध्ये एक झोपडी बांधली, त्या झोपडीमध्ये राहू लागले. गावातील लोकांची ये जा सुरू झाली. आता वेश संन्यासाचा होता महाराज. वेश कशाचा होता? आता संन्याशी म्हटलं, साधू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभा राहतं? भगवे कपडे, वाढलेल्या जटा, गळ्यात माळा, अशी आकृती दिसली की हे कोण आहे समजायचं? हा, विठाल 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 विठाल. हो, आपण इथंच फसतो महाराज. असा एखादा वेश आपल्या डोक्यात आला की आपण त्याला काय म्हणतो? अशा वेशाचा माणूस संन्याशी नसतो असं म्हणत नाही महाराज मी, पण असतोच असं नाही बरं का. सीतेला कोणी नेलं? वेश कोणाचा होता? मग तो संन्याशी होता का? विठाला 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 विठाला. हो, हेच झालं महाराज. त्या काळात एक सीता फसली, आज बऱ्याच सीता फसायला लागल्या महाराज. वृत्तीचा संन्यास आणि वेशाचा संन्यास. आता चला तो विषयांतर करायचं नाही आपल्याला, आपला तो विषय नाही. मला हे सांगायचंय, तो अरण्यामध्ये राहू लागला तो संन्यासी. माणसाचा स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव आहे. माणसाला वेशाचा संन्यासी पटकन कळतो का वृत्तीचा कळतो? वेशाचा लगेच कळतो महाराज. उग कल्पना करा, एखादी गाडी येऊ द्या, गाडीतून हे भगवे घातलेला टप्पू महाराज उतरू द्या एखादा, तुम्ही खरंच इथं थांबतान का तिकडे जातान? हा, तोंडावर तर नाही म्हणा. विठाला 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 विठाला. माणूस वेशाला महत्व देतो महाराज. त्या संन्याशाकडं लोकांची ये जा वाढली महाराज. लोकांनी यावं, त्यांना प्रार्थना करावी, महाराज तुम्ही संन्यासी महात्मा आहेत, गावात येत जा, प्रवचन करत जा, आम्ही तिथं तुमची सेवा करू. यांना सांगितलं नाही म्हणे मी संन्यास दीक्षा घेतलेली, नियम मला माझ्या गुरुनं घालून दिलेत, गावात राहू नये. लोकांनी त्याची तिथं व्यवस्था करावी महाराज. अन्नधान्य आणून द्यावं, खाण्याचे पदार्थ आणून द्यावेत. ज्या वेळेला या संन्याशाच्या झोपडीमध्ये अन्नधान्याचे पदार्थ येऊ लागले आणि मग आता साधू होता महाराज, जेवण करताना थोडंफार सांडावं. घरात अन्नधान्य सांडू लागलं की घरात काय होत असतात? हा, झालते उंदीर झाले महाराज त्या संन्याशाच्या आश्रमात.
त्यांनी ते पडलेले अन्नधान्याचे तुकडे खावेत. आता उंदीर हा असा प्राणी आहे, तो फक्त खाऊन थांबतो का? तो खातोही आणि काय करतो? नुकसानही करतो. बरोबर आहे ना तात्या? तुम्हाला अनुभव असेल. विठाला 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 विठाला. हो, उंदीर असा प्राणी आहे, त्याला गप्प बसवत कुणाला? निसर्गानं त्याला एक वरदान दिलेलं आहे महाराज. त्याला कुरतडल्याशिवाय जमत. ती कुठं ना कुठं काय करतं? कोण? विठाला 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 विठाला. हो, त्या उंदरांनी काय करावं महाराज? ते पडलेले अन्नधान्याचे तुकडे तर खावेत. आता झोपडी होती महाराज साधूची, तिथं काय होतं कुरतडायला? सगळ्या झोपडीत फिरले महाराज, त्यांना काहीच सापडलं नाही. योगायोगानं साधूची लंगोटी अडकलेली होती वाळण्यासाठी. त्यांनी सगळा राग कशावर काढला? लंगोटीवर. तोडून टाकली महाराज, काही तुकडे घेऊन गेले. आता साधू होता महाराज तो. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला लंगोटाची गरज पडली, कुठे लंगोट? तसेच स्नान केलं महाराज, गावात गेले, लोकांना सांगितलं. लोकांना म्हणे माझी लंगोटी उंदराने तोडली म्हणे. लोकांनी थोडी चर्चा केली, सांगितलं. आता उंदीर जर त्रास देऊ लागले तर याला उपाय काय? मांजर. दृष्टांत ऐकताय तुम्ही, पण सिद्धांत बाजूला जाऊ दे नको बरं का. आपला सिद्धांत काय? हेरीपाशीच कोरडा. विठाला 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 विठाला. हो, दृष्टांत ऐकत असताना मूळ सिद्धांत बाजूला जाऊ नये. मी नेहमी कथेत सांगत असतो, एखादा नवीन पहिल्यांदा मुंबईत फिरायला गेलेला माणूस मुंबईत ज्या वेळेला बस स्टँडवर उतरला, त्यानं सगळ्यात आधी काय लक्षात ठेवलं पाहिजे? त्यानं एवढं पक्क लक्षात ठेवावं की राजपिंपरीहून ज्या गाडीत बसलो होतो ती गाडी कुठं उतरली, म्हणजे नाही मुंबई फिरता येईल तर वापस. दृष्टांत ऐकत असताना सिद्धांत पक्का लक्षात ठेवावा, कारण वापस पुन्हा कुठे यायचे? इथंच यायचे महाराज, अभंगावर यायचे. आपला मूळ सिद्धांत हा आहे की प्रयत्नानं प्रपंचही केला आणि प्रयत्नानं परमार्थही केला, तर कधी कधी माया जर त्यामध्ये तयार झाली तर तो असणारा प्रपंच देखील, परमार्थ देखील कुठे नेतो? प्रपंचात नेतो महाराज. या साधूची लंगोट खराब झाली. त्या लोकांनी सांगितलं महाराज आता उंदीर पकडण्यासाठी मांजर पाळावं लागते. दिलं महाराज मांजर आणून. आता ते मांजर भाकरी खाऊन काही जमन. मांजराला काय लागतं? दूध लागतं. त्या लोकांनी तीही व्यवस्था केली महाराज. कशाची? दुधाची. बोलत जा, म्हणजे मलाही कळतं जाग येत नाही. दुधाची व्यवस्था केली. त्यांनी सांगितलं महाराज रोजच तुम्हाला दूध आणून द्यायला कुठं अरण्य तेव्हा म्हणे तुम्ही गावात येत नाहीत, आमच्या मागं प्रपंच. एक दानशूर होता महाराज, त्यानं गायच देऊन टाकली. ही गायच तुम्हाला म्हणे तुम्ही दूध खा, मांजरीला पाजा. आता ती गाय योगायोगानं त्या साधूला भेटली महाराज, ती जरा बरंच दूध देऊ लागली. साधू होता महाराज, जाणता होता. दुधाचा नाश होऊ लागला, खराबी होऊ लागली. आता दुधाचं वर्णन केलं महाराज. दूध कसं आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र असणारं दूध आहे, मग याचा नाश होऊ द्याव का? झोपल्या का? नाही ना. दुधाचा नाश होऊ द्याव का? थोडं माता मावल्याकडे येतो. तुम्ही हो देता का? नाही हो देत महाराज. कधी कधी आमच्या माता मावल्या दूध दान करतात महाराज, कृष्ण अर्पण करतात ना. विठाला 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 विठाला. हो, आम्ही असे स्वार्थी महाराज. दूध कृष्णाला कधी देतो? हातान धरून बघून वतान चुलीत, मग दान होईल. या साधूने विचार केला, दुधाचा नाश होऊ लागला. पुन्हा लोकांना बोलवून घेतलं. लोकांना तुम्ही मला गाय दिली, सगळं खरंय, मांजर पिती, मीही पितोय म्हणे, पण दूध शिल्लक राहतंय, वाया चाललंय, दूध चांगलंय, दूध वाया जाऊ नये.
काय करावं लोकांनी सांगितलं महाराज आता दुधाची प्रक्रिया बरीच लांब आहे सगळी सांगितली तर याच्यातच कीर्तन होईल आपलं थोडक्यात सांगतो आता एक काम करा म्हणे दुधाची प्रक्रिया करणं पुरुषाचं काम नाही ते काम कोणाचं आहे यांचं आहे बरं आता तुम्ही एकटे महात्मा राहतात तुम्ही तरुण आहेत नेटकी संन्यास दीक्षा घेतली आहे दुधाची प्रक्रिया करण्यासाठी तुमच्याजवळ एकटी माऊली कुणी राहणार नाही मग आता तुम्ही काय करा लग्न करा पटलं ना महाराज त्याला ते लग्न केलं दृष्टांत संपला महाराज प्रपंच सोडून कुठं आलता संन्यास घेतला होता पण लंगोटी चोरीला गेली म्हणून काय केलं पुन्हा प्रपंचात आला विठाला 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 हो तशी माया आहे महाराज ही माया आहे तशी आशा आहे कोबाराय सांगतात की आशेमध्ये जे गुंतले महाराज ते वाया गेले या ठिकाणी ही असणारी प्रपंचाची स्थिती सांगत असताना तुकोबारांनी जे वर्णन केलंय की देवा माझं असणारं मागचं आयुष्य आहे माझं मागचं आयुष्य ते असणारं आयुष्य मी ज्या पद्धतीनं जगलो आणि त्याची असणारी इति कर्तव्यता अभंगाच्या पहिल्या चरणात यासाठी केला होता टास यासाठी केला होता टास शेवटाचा दिस गोड व्हावा शेवटाचा दिस गोड व्हावा नितीने पावल विसावा आता नितीने पावल विसावा शेवटचा दिस गोड शेवटचा दिस गोड व्हावा आता नितीने पावल विसावा आता नितीने पावल विसावा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा तुकोबाराय सांगता बाबा रे मी सगळा हा जो खटाटोप केला सगळा प्रयत्न केला तो फक्त यासाठी केला की माझा शेवट चांगला झाला पाहिजे आता माणसाचा प्रयत्न आरंभासाठी असतो का शेवटासाठी असतो आपण प्रयत्न कशासाठी करतो करत असतील त्यांना धन्यवाद महाराज पण सगळे शेवटचा विचार करत असतील असं मला तरी वाटत विठाला 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 कारण शेवट जर चांगला व्हावा असं वाटतंय तर त्याचा आरंभही नक्कीच चांगला लागतो क्वचित एखादा निघतो महाराज भाग्यवान की ज्याचा आरंभ चांगला नाही पण शेवट चांगला झालाय शेवट चांगला व्हायचा तर आरंभही चांगला लागतो महाराज एक अपवादात्मक उदाहरण आहे महाराज आपल्याच पुराणात आलेलं आहे वाल्मिकीचं आरंभ कसा आहे आरंभ खराब आहे महाराज वाल्याचं जर प्राथमिक जीवन पाहिलं तर फार काही चांगलं नाही पण शेवट कसा आहे शेवट चांगला आहे महाराज किती चांगला आहे भगवंताला त्यांच्या नियमावर चालावं लागलं बोलिला वाल्मिक तैसेचे करेना वरतो निदावीन नामा म्हणे हे अपवादात्मक उदाहरण आहे महाराज
वाल्याचा आरंभ खराब होता पण शेवट चांगला झाला. मानवी जीवनाचा प्रयत्न हा आरंभासाठी असावा का अंतासाठी असावा तर शेवटसाठी असावा. ही दोन्हीकडे लागू पडतं बरं, प्रपंचातही आणि परमार्थातही. परमार्थ थोडा बाजूला ठेवा, पण प्रपंच घेऊ. प्रपंचाचा आरंभ कसाही असू द्या पण प्रपंचाचा शेवट चांगला असावा महाराज, शेवट चांगला असो. प्रत्येकाची इथं बसलेल्या सगळ्यांची इच्छा काय की प्रपंचाचाही शेवट चांगला व्हावा, चांगला झाला पाहिजे. आता मला सांगा, प्रपंचाचा शेवट कधी सांगता येईल का? होता ते सांगता येईल का? मग शेवट तर चांगला करायचा म्हणल्यावर आपल्याला कसं राहावं लागेल? चांगलं राहावं लागेल का नाही? कधी राहावं लागेल? शेवट कधी हे माहित नाही. उद्याही असू शकतो, आताही असू शकतो. मग नेहमी कसं राहिलं पाहिजे? विठाला 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 विठाला. दोन्हीचाही शेवट चांगला झाला पाहिजे, दोन्हीचाही चांगला झाला पाहिजे. प्रपंचाचाही शेवट चांगला झाला पाहिजे आणि परमार्थाचाही शेवट चांगला झाला पाहिजे. तुकोबारायांचं प्रमाण आहे, ज्या वेळेला गोकुळातील प्रसंग आहे महाराज, भगवान कृष्णानं गोपालांना उच्चारलेलं हे वाक्य की बाबा रे, तुम्हाला जर तुमचा शेवट चांगला करून घ्यायचा असेल तर एक काम करा, तुम्ही माझ्या मागे या, माझ्या मागे याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. हा शेवट आहे महाराज, इथं शेवट चांगला आहे. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, घरा भक्ती भाव धरा बळकट, मन ध्यान द्या लावो निया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, जरी करणे असेल गोड शेवट गा, हरी करणे शेवटला. काही थोडा बहुत लागपाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट जर गोड करून घ्यायचा आहे त्यासाठी काही प्रयत्न लागतात महाराज, जो आपला विषय चालू आहे. काही थोडा बहुत लागपाठ केलाच पाहिजे महाराज. आता नेमकं घडतंय असं, आपण लागपाठ इथं करत नाही महाराज, कुठं करतोय? घरी करतोय, जिथं करून काहीच उपयोग नाही, पण आपण केल्याशिवाय राहत नाही. चला, करतायत तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आता सध्या एक नवीन वार आहे महाराज, कशाचं? आता हे करू लागल्या महाराज तुम्ही, मी विरोध नाही बरं याला, हात जोडून तुमच्या आधी माफी मागतो. पण माता मौल्याने मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुम्ही हे तुमच्या मनानं करू लागल्या का शेजारनेच पाहून करू लागल्या? हा, बोला ना, कशाने करू लागले? शेजारने केलं म्हणून? ऐका महाराज, करू नये या मताचा मी नाही, चांगली गोष्ट. यात फायदा एक झाला महाराज, आता आपल्या गावाला परमार्थाचं अंग पहिलंच आहे, तो भाग सोडा. पण अशी काही गावं होती ज्या गावात महादेवाला कुत्रं पाणी घालीत नव्हतं, कळते ना? त्या महादेवाला सध्या काय आलंय? शेवाळ आलंय. गोष्ट चांगली आहे पण त्यामागचा आशय चांगला नाही.
आपण आपल्या मनानं करू नाही लागलो, आपण इतराचं पाहून करू लागलो. त्यातला असणारं मर्म आपल्याला माहीत नाही. शिवपुराण ऐका महाराज एकदा. आता मागे निपाणी जवळ केला माझा कार्यक्रम झाला. तुम्ही ज्या पद्धतीनं ती पूजा करताय, ती पाशुपत व्रत करताय, त्या व्रताचे नियम फार आहेत महाराज, फार नियम आहेत. आता काही प्रश्न माता माऊल्यांना विचारेल, उत्तर देताल ना? कोणीच बोला ना. विठाला 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 विठाला. हो, आता मला जरा तुम्हाला मोकळं बोलता येईना, कारण बाहेर गावला असल्यावर जमतं महाराज, इथं जरा मोकळं खेळता आहे ना. चला, मी तुमचाचे तुम्ही माझे, प्रामाणिकपणे उत्तर द्या. हे व्रत तुम्ही तुमचं मनानं करत नाही, कशावर पाहून करायला लागले? मोबाईलवर. किती शोकांतिक आहे महाराज. आता तुमचा आणि माझा तिथे यायचा कधी कधी एक टाइम येतो. खरंच सांगा, तुम्ही ते महादेवाची आरती करता कशाने? स्वतः मनीष सुद्धा नाहीत महाराज, लावून दे त्याला. ऐक सावकाश. विठाला 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 विठाला. हो, ऐका, करा महाराज. पण ते करत असताना त्यामध्ये आपले काहीतरी प्रयत्न दाखवा ना. आपला अभंगाचा जो विषय, प्रयत्न कुठं लावायचे? परमार्थात लावायचे. मी म्हणेल नाही तुम्हाला येत ना, एखादं पुस्तक आणा, त्यात बघून म्हणा. खूप सूक्ष्मता सांगितल्या महाराज त्या शिवपुराणामध्ये. व्यासांनी शौनकादिकांना दिलेलं ज्ञान आहे महाराज. आता ही पूजा तुम्ही करताय, आता हे उत्तरेतून आलेलं वार आहे महाराज आपल्याकडे. चला, चांगली गोष्ट आहे. आपल्याच गावातला एक जण महाराज, आता माझ्याच वयातला होता, मला भेटला बहुतेक, सत्य घटना. मला सांगितलं, महाराज का आणलं पण तुम्ही? म्हणलं काय झालं? कुठून आणलं राव म्हण तुम्ही? म्हणलं तुला अडचण काय? तो म्हणला, जसं हे महादेवाचं वारं आमच्या घरात शिरलंय, रोज चूल मला पेटावं लागते म्हणला. कारण मंडळ आधीच उठून मंदिरात जाते, हाताने पाणी घेतोय, पोरांचा डबा करून ठेवलेला असतो म्हणला, मला पोरं बस स्टँडवर आणून घालावं लागते. मग आता मला सांगा, घरचा महादेव जर असं करीत असेल तर ह्यो महादेव किती फळ देत असेल? विठाला 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 विठाला. हो, कधी कधी काय घडतं महाराज, आपल्याला वाटतं की आपण जी कृती करतोय ही पुण्याची घटना, पुण्याची वाटते महाराज, पण त्यातून पुण्य घडत नसतं, ती पापाला कारण ठरत असते. शास्त्रानं स्त्रीसाठी सोपी पूजा सांगितली महाराज. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. घरचा महादेव आधी तुम्ही प्रसन्न ठेवा, पण त्यामध्ये कंसात एक वाक्य आहे का, महादेव तसा पाहिजे. हे लक्षात ठेवा बरं का, महादेव सुद्धा तसा पाहिजे. नाही तर उगी तुम्ही महादेवा सेवा करा आणि त्यांनी रोजच संध्याकाळी हाणा विठाला 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 विठाला. हो, खूप सूक्ष्मता आहे महाराज शास्त्रामध्ये. चला, आता विषय निघाला, अजून थोडं पुढे नेतो. तुम्ही महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी जाता. आता आपलं मंदिर छोटं आहे, आतमध्ये किती मावल्या बसतात? 3 ते 4. ज्या वेळेला आतमधल्या माता मावल्या पूजा करत असतात आणि तुम्ही बाहेर बसलेल्या असतात, जप चालू असतो, पोथी वाचत असतात, शिवलेलं अमृत असतंय, तिथं काय चालतं बरं? आता घटना जर पाहायला गेलं तर बसलात कुठं? देवाच्या जवळ. तिथं येण्याचा हेतू काय? परमार्थ, पूजा. हेतू परमार्थाचा आहे, पण परमार्थाच्या हेतून तिथं एकत्र आलात आणि तिथं गप्पा काय मारतात महाराज, तुझ्या घरात काय आणि माझ्या घरात काय. असा जर तुमचा असणारा परमार्थ असेल तो फल देईल का? शास्त्र सांगतं महाराज, परमार्थ थोडा करा, थोडे परी निरे. थोडा असावा महाराज, पण चांगला असावा. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात की देवा, मी आतापर्यंत
जी काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली असेल, जो काही परमार्थ घडला असेल, त्या सगळ्याच्या मागे माझा एकच हेतू आहे, एकच हेतू आहे, शेवटचा दिस गोड व्हावा, माझा शेवट चांगला असावा. एक सांगेल महाराज, थोडा वेळ आपण असं म्हणू, आरंभही कसाही असू द्या, कारण आपल्याकडं पुराणात दाखला आहे वाल्मिकींचा. आरंभही खराब असू द्या, मध्येही खराब असू द्या, पण शेवट चांगला असावा, शेवट चांगला असावा. माणसानं शेवट चांगला होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत महाराज. पण आता कधी कधी असंही घडतं. एक उदाहरण सांगतो. एक नको ते कर्म करणारा व्यक्ती महाराज, आयुष्याचा आरंभ फार काही चांगला नव्हता, मध्येही चांगला झाला नाही, आयुष्यभर नको ती कामं केली, नको त्या वाममार्गानं गेला महाराज. असंच कुठंतरी सत्संगामध्ये त्याला उपरती झाली आणि त्यानं ठरवलं महाराज की आता काय घालायची, आता माळ घालायची. त्यानं माळ घातली. आता माळ घातल्यानंतर ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं कपाळाला काय लावला पाहिजे, गंध लावला पाहिजे. आता याला काही नेहमी गंध लावायची सवय नव्हती महाराज. काही काही लोकांना 12 महिने सुतक पडलेलं असतात महाराज काही काही. आणि जो नेहमी लावतो त्याचं जर कधी हुकून चुकून लावायचं जर राहिलंच, तुम्ही अनुभव बघा महाराज, रस्त्याला जर भेटले तर समोरून पाहिलं तर दचकतात महाराज लोक, काही घडलं काय, का, कारण नेहमी लावायची सवय असते. शास्त्र सांगतं महाराज, आंघोळ केल्यानं शरीराची शुद्धता होते, आंघोळीनं शरीराची शुद्धता होते. आणि मस्तकावर गंध लावल्यानं, स्त्रीनं कुंकू लावल्यानं शरीर पवित्र बनतं महाराज. गंधामध्ये पावित्र्य. याला उपरती झाली, यानं गळ्यात माळ घातली, कपाळी गंध लावला, इथपर्यंत जमलं. पण ज्या वेळेला तो बाहेर पडला, समाजानं त्याला प्रतिक्रिया चांगल्या दिल्या असतील, कशा दिल्या असतील? त्याला लोक म्हणू लागले, तू आता काय बाबा झाला म्हणे. आपले पानखडे नाही बरं, विठाला 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 विठाला. समाज प्रतिक्रिया देतो महाराज, पण समाजाच्या प्रतिक्रियेत जगू नये. समाज प्रतिक्रिया देतो, अरे शेवट चांगला करायचा आहे, शेवट चांगला करून घ्यायचा आहे. त्यासाठी आधी आणि मध्य हा खराब असू द्या, पण अंतिम काल हा असणारा चांगला असावा. त्या अंतिम कालासाठी प्रयत्न करावे. तुकोबारा सांगतात की बाबा रे, माझ्या असणाऱ्या आयुष्याची ती कर्तव्यता ही शेवटासाठी महाराज, तो असणारा शेवट माझा चांगला व्हावा यासाठी मी प्रयत्न केले. आणि तो माझा शेवट भगवंतानं चांगला केला, त्याचा परिणाम अभंगाच्या दुसऱ्या आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंतलिया धावा कृष्णाचिया, कृष्ण कुंतलिया धावा कृष्णाचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णजिया, कुंडलिया धावा कृष्णजिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबारा सांगतात की बाबा रे,
मी माझ्या असणाऱ्या आयुष्याचा शेवट चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना मला काही अंशी यश मिळालं. त्याचा परिणाम काय झाला? माझ्या ठिकाणी जी असणारी वासनेची धाव आहे ती थांबली. वासना संपत नसते महाराज, ती थांबत असते. खुंटलिया धावा तृष्णेची या, ती खुंटल्या गेली, थांबल्या गेली. वासना संपवता येत नाही, कारण जीव वासनेच्या अधीन आहे. जीव अधीन आहे, तिला खुंटवता येतं महाराज, थांबवता येतं. तुकोबाराय सांगतात की माझ्या ठिकाणची असणारी वासना ही थांबल्या गेली. का थांबली? कारण माझा शेवट भगवंतानं चांगला केला. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा देवे गोड केला, माझा देवे गोड केला. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झालेला, गोड गेला. भगवंतानं आपला असणारा शेवट गोड करावा महाराज, शेवट गोड करावा. ही असणारी वासना थांबल्या गेली. तुकोबाराय वर्णन करतात की वासनेचा धावा थांबला. वासना ही अशी आहे, ही कधी थांबते? वासना म्हणजे इच्छा. इच्छा कधी थांबते दादा? अशी काही वयाची एखादी स्थिती आहे की त्या वयात आल्यानंतर माणसाची वासना थांबते? कधीच नाही थांबत महाराज. वासना ही अशी आहे की तिला कोणत्याच वयामध्ये थांबवता येत नाही. वयाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये ती माणसाला, जीवाला अडचणीत आणत असते. वासना थांबत नसते. तुकोबाराय वर्णन करतात की माझ्या ठिकाणी जी ती असणारी जी वासना आहे ती खुंटल्या गेली, थांबल्या गेली. एक निश्चिंतता मला प्राप्त झाली. माणसानं निश्चिंततेला प्राप्त झालं पाहिजे महाराज. प्रपंच मी तुम्हाला आरंभी सांगितलं, तो कर्माच्या अधीने चालत आलाय, चालत राहणार आहे. आपण आहेत तेव्हाही प्रपंच आहे, नव्हतो तेव्हाही होतो, आणि आपण राहणार नाही तरी प्रपंच राहणार आहे. आपण एकच करावं, या प्रपंचात राहत असताना कुठंतरी निश्चिंतता धरावी, कुठंतरी निश्चिंतता धरावी. एक निश्चिंततेची जी स्थिती आहे महाराज, की माणसानं थोडं निश्चिंत झालं पाहिजे. सोपा प्रश्न तुम्हाला विचारेल. शास्त्रवचने की मनुष्यानं प्रपंचामध्ये राहत असताना आपल्यापेक्षा वर पाहावं का आपल्यापेक्षा खाली पाहावं? प्रपंचात राहत असताना आपल्यापेक्षा वर पाहावं का आपल्यापेक्षा खाली पाहावं? प्रपंच करत असताना आपल्यापेक्षा कुठं पाहावं? खाली पाहावं महाराज. आपल्याकडं मोटरसायकल आहे, एखाद्याकडं सायकलच आहे महाराज. देवाचे आभार मानावं, देवा त्याच्याकडं सायकलच आहे, माझ्याकडं मोटरसायकल आहे, मी त्याच्यापेक्षा नक्कीच कसा आहे? चांगला आहे महाराज. खाली पाहावं. आता याच्यात जर तुम्ही वर पाहिलं ना, एखाद्या फोर व्हीलरकडे पाहिलं, सुख होईल का दुःख होईल? दुःख होईल महाराज विनाकारण. बरं, त्याच्या फोर व्हीलरकडे पाहिल्यानं त्याची मिळणार आहे का? नाही मिळणार. मग प्रपंचात कुठं पाहिलं पाहिजे? खाली पाहिलं पाहिजे, खाली पाहिलं. भगवंतानं जी स्थिती दिली महाराज, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे, कवतुक पाहे संचिताचे, कवतुक पाहे संचिताचे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे, कवतुक पाहे संचिताचे, कवतुक पाहे संचिताचे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, हे प्रपंचात बरं का.
नाही तर बरेच लोक हे प्रमाण कुठे जोडतात? परमार्थात जोडतात महाराज. त्यांना म्हणलं चला वारीला, ते म्हणते जैशी स्थिती आहे तैशा परी. अरे इथं नाही सांगितलं हे प्रमाण प्रपंचात आहे. प्रपंच करत असताना कुठं पाहायचं? खाली पाहायचं महाराज. आणि परमार्थ करत असताना कुठं पाहायचं? वरती पाहायचं. नितीनने उत्तर दिलं इथंही खालीच पाहिजे. इथं खाली पाहून नाही जमत, कारण इथं जर खाली पाहताल तर परमार्थ वाढेल का? नाही वाढणार महाराज. तुम्हाला हरिपाठ येत होता, आता तुम्ही कोणाकडे पाहिलं पाहिजे? नाही येणाराकडं, म्हणजे आपला गेला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा वरती पहा महाराज. आपल्याला हरिपाठ चांगला येतोय ना, आपण काकड्यावाल्याकडे पाहिलं पाहिजे. एखाद्याला काकडा येतोय, त्यांना आता भरपूर अभंग पाठ ज्याचे आहेत त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. वरती पाहिलं पाहिजे महाराज, वरती पाहिलं पाहिजे. साधू संतांनी साधना केली, पण ती साधना करत असताना त्यांनी आपल्याला शिकवलं, बाबा रे ही साधना आम्ही आमच्या मनानं केली नाही, आम्ही देखील कुठं पाहिलं? वरती पाहिलं. ज्ञानोबारायांचं ओवी महाराज. येथ व्यासादिकांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. मी माझ्या मनानं नाही केलं. ज्ञानोबाराय सांगतात ही जे मी केलंय हे माझ्या मनानं केलं नाही, मीही वरतीच पाहिलंय, व्यासाकडं पाहिलंय. परमार्थामध्ये वरती पाहिलं पाहिजे महाराज. त्याचा परिणाम हा होतो, परमार्थ वाढत असतो, परमार्थ वाढत असतो. आणि एक सांगेल, परमार्थामध्ये नाही वरती पाहता आलं, निदान खाली पाहू नका, निदान खाली पाहू नका. नाही तर बरेच लोक वरती गेलेले पुन्हा कुठं आलेत? पुन्हा खाली आलेत महाराज. कालच्या कोरोनाचा काळ लक्षात आणा, किती जण खाली आलेत? विठ्ठला 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 विठ्ठला. परमार्थामध्ये वरती पहा महाराज, वरती पहा. तुकोबारायांचं प्रमाण आहे महाराज. नाही तुम्हाला वरती पाहता आलं ना, निदान आपण म्हणू नये महाराज की मी परमार्थ खूप केलाय. परमार्थ कितीही केला तरी कसा म्हणावा? कमी म्हणावा. मितव अनाथ अपराधी, मितव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ्या देखील नाही कधी, तुझ्या आठविल नाही कधी. वाचे कृपानिधी माय बाबा माझे निधी, माय बाबा नाही ऐकेल गाय, ऐकेल गाय. वाचे कृपा दे माय बाबा, वाचे कृपा निधी, माय बाबा नाही ऐकेले गायले गीत, नाही ऐकेल गाय. मी दवानाथ पराधे, कर्महीना मतिमंद बोधे, तुझ्या ठविल नाही कधे, वाचे कृपानिधी माय बाबा. मी दवानाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. तुकोबाराय अभंगामध्ये महाराज वरती पाहायचं शिकवतात बरं. नाही ऐकिले गायले गीत, वरती पाहिले. म्हणजे ज्यांनी परमार्थ केलाय, मला त्यांच्यासारखा अजून जमला नाही. दरिली लाज सांडिले ही, तर सगळं अभंग पहा. प्रस्तुत अभंगात तुकोबारायांनी दाखवलं की वरती बघा.
आपण तो थोडा परमार्थ केला की लगेच म्हणतो खूप झाला म्हणे. आता परमार्थामध्ये आपण लगेच कंटाळतो आणि प्रपंचामध्ये कंटाळतच नाहीत महाराज. किती क्विंटल कापूस झाल्यावर आपण बास झाला म्हणतो. आहे का असं आपल्या गावात कोणी? विरळाई साजनी अजून तरी नाही महाराज. आपली असणारी अपेक्षा, आपली असणारी वासना तुकोबरा सांगतात ती कमी करा. माझी असणारी वासना थांबली. कुंटलिया धावा तृष्णेचिया, तृष्णा थांबली. जोपर्यंत तृष्णा थांबत नाही दोन्हीकडेही सुख नाही. बरं, दोन्हीकडेही सुख नाही. प्रपंच करण्यासाठी देखील वासना थांबलीच पाहिजे आणि परमार्थामध्येही वासना थांबलीच पाहिजे. ते दोन्हीकडेही सुख देते. नाही तर काही काही लोक प्रपंच करतात महाराज, पण तो प्रपंच करत असताना त्यामध्ये त्यांची वासना थांबतच नाही. तिथं आनंद नाही महाराज, तिथं सुख नाही. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये ही वासना थांबल्या गेली आणि त्याचा परिणाम हा झाला की माझंच असणारं मागचं जीवन मला धन्य वाटू लागलं. अभंगाचं 3रं चरण. कवतुक वाटे झाली यावेताचे, कवतुक वाटे झाली यावेताचे, कवतुक वाटे आली हवे जाणे, कवतुक वाटे आली हवे जाणे, कवतुक वाटे झाली यावेताचे, कवतुक वाटे झाली यावेताचे, कवतुक वाटे आली हवे जाणे, कवतुक वाटे आली हवे जाणे. नवमंगळाचे तेने गुणे, नवमंगळाचे तेने गुणे, नवमंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. नवमंगलाचे तेने गुणे, नवमंगलाचे तेने गुणे, नवमंगलाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबाराय सांगतात की माझ्याच जीवनामध्ये मी मागं वळून पाहिलं आणि मला माझंच असणाऱ्या मागच्या जीवनाचं कौतुक वाटू लागलं. मी तुम्हाला आरंभी सांगितलं की माणसानं जगत असताना स्वतःच्याच आयुष्यात जर थोडं मागं वळून पाहिलं तर निदान दुःख होणार नाही असं वागू नये महाराज. निदान दुःख होणार. तुकोबाराय वर्णन करतात की माझं मागचं आयुष्य मी पाहिलं आणि त्याचंच मला कौतुक वाटू लागलं. म्हणजे नक्कीच मागचं आयुष्य कसं गेलेलं आहे? चांगलं गेलेलं आहे. नाही तर कधी कधी आपलंच आयुष्य असं असतं महाराज की आपलाच विश्वास बसत नाही की आम्ही असे होतो. कवतुक वाटे झाली या वेचाची, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताचं नाम आमच्या मुखामध्ये सतत आहे महाराज. नाम सतत आहे. मानवी जीवनामध्ये राहत असताना संपूर्ण आयुष्याचा जर विचार केला, अभंगाचा जर पूर्वार्ध पाहिला महाराज, तर अभंगाचा पूर्वार्ध हा मानवी जीवनाची इतिकर्तव्यता दाखवतोय. याजसाठी केला कशासाठी? शेवटचा दिस गोड. पूर्वार्ध इतिकर्तव्यता दाखवतोय आणि उत्तरार्ध हा वर्तमान काळ दाखवतोय महाराज. कवतुक वाटे मागचं पाहिलंय म्हणजे मागचं होऊन गेलेलं आहे. सध्या काय आहे? मग वर्तमान काळ आहे. देवा मागचं माझं आयुष्य मी बघितलंय, मला त्याचं कौतुक वाटतंय म्हणजे नक्कीच माझं मागचं आयुष्य चांगलं गेलेलं आहे. चांगलं गेलं. या ठिकाणी आपण ज्यांच्या 13व्याच्या निमित्ताने एकत्र आलोत महाराज,
खरं सांगा, थोडं इथं तुम्ही कीर्तनात आता बसलेले आहेत, आपणही जर डोळे झाकले तर आपलंही मागचं आयुष्य कसं दिसलं पाहिजे? जाऊ द्या, इथून मागचं सोडून द्या, निदान इथून पुढं तरी. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जाऊ द्या महाराज, मागचं सोडून द्या, पण आता इथून पुढं तरी निदान आपल्यालाही म्हणता आलं पाहिजे, कवतुक वाटे झाले या वेचाचे. आपल्यालाही म्हणता आलं पाहिजे महाराज. त्या अनुषंगानं कुठंतरी जगलं पाहिजे. शेवट चांगला व्हावा या अनुषंगानं कुठंतरी जगलं पाहिजे महाराज. ते असणारे प्रयत्न आपणही केले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये घडून आल्या, त्यावेळेला तुकोबाराय सांगतात की बाबा रे, आता माझ्या ठिकाणी काही शिल्लक राहिलं नाही. कारण जिथं वासनाच खुंटल्या जाते, काही करण्याची प्रवृत्तीच राहत नाही, त्या ठिकाणी अन्य काही गोष्टी उरत नाहीत महाराज. तिथं सर्व गोष्टी थांबलेल्या असतात. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या मने मुक्ती परनेले नोवरी, तुका 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 मने मुक्ती परनेले नोवरी. आता दिवस चारे खेळी मेळे, आता दिवस चारे खेळी मेळे, खेळी मेळे, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता दिवस चारे खेळी मेळे, आता दिवस चारे खेळी मेळी, खेळी मेळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची आ, कुंडलिया धावा कुंडलिया धावा कृष्ण जिया, कृष्ण जिया, कृष्ण जिया. कुंडलिया धावा, कुंडलिया धावा.
कुंटलिया धावा तृष्णजिया तृष्णजिया आता निश्चिंतीने पावलो विसार आता निश्चिंतीने पावलो विसार रखुमाई रघुमाई रखुमाई रघुमाई रखुमाई रघुमाई रखुमाई रघुमाई तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. अभंगाच्या शेवटी तुकोबारा वर्णन करतात की बाबा रे, आम्ही आमच्या जीवनामध्ये अभंगाचा जो मागचा आलेख पाहिला त्या अनुषंगानं मुक्ती आमच्या ठिकाणी वरल्या गेली, तिला आम्ही प्राप्त करून घेतलंय. तुकोबारायांनी जी मुक्ती आहे ती नोरी म्हणून मिळवली. ती कशी मिळवली महाराज? खुंटलिया धावा तृष्णेची. जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नसते. सोपं वचन सांगेल महाराज. उभा राहिलं की माणूस कसा होतो? शांत होतो. उभा राहिल्यानं काय मिळते? मुक्ती मिळते. फक्त कुठं उभा राहायचं हे कळलं पाहिजे. उभा राहिल्यानं मुक्ती मिळते का नाही मिळत? मिळते का नाही? पण कुठं उभा राहावं लागेल? देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधेला, तिने मुक्तीचारी साधेला, तिने मुक्तीचारी साधेला. ही असणारी मुक्तता मिळण्यासाठी देखील उभा राहावं लागतं महाराज. देवाची द्वारी उभा क्षणभरी. तसं या अभंगाच्या अनुषंगानं कुंटलिया धावा तृष्णेची या. जोपर्यंत वासना थांबत नाही, जीवाच्या ठिकाणची तृष्णा थांबत नाही महाराज, तोपर्यंत भगवत प्राप्ती नाही. ही असणारी भगवत प्राप्ती या अनुषंगानं तुकोबारांनी सांगितली. आता दिवसचारी खेळी मेळी. मला वाटतं जाता जाता आपण एवढं लक्षात ठेवलं तरी बाद झालं. एवढंच लक्षात ठेवा. आता निदान इथून पुढचे दिवस, आता दिवसचारी खेळी मेळी. कारण काळाचा जर विचार केला तर काळ अत्यंत जलद आहे महाराज. काळ अत्यंत जलद आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. जलद आहे महाराज काळ. काळ जर जलद आहे मग किती शिल्लक राहायला सांगता येते का कोणाला? नाही सांगता येत. कारण दानोबारांचं वचन आहे, माशी पाख पाखडे तव हे सरे. इतका जलद असणारा काळे मग कशाला महाराज भांडणात घालवायचं? आता दिवसचारी खेळी मेळी. हे प्रपंचातही लावा आणि परमार्थातही लावा महाराज. घरी राहायचे ना, कसं राहायचं? आता दिवसचारी. हे बोला ना महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, त्यांना माहिती इथं खेळी मेळी म्हणवतं हे काय लांबचं नाही. इथंही खेळी मेळी आणि घरी गेल्यावर आता दिवस चारी खेळी मेळी. तुकोबारा सांगतात की बाबा रे, या अनुषंगानं माझा असणारा प्रपंच, माझा असणारा परमार्थ पूर्ण झाला. आपणही या ठिकाणी वैकुंठवासी साहेबराव अण्णा उजेगर यांच्या असणाऱ्या त्रयोदश विधीच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा अर्पण केली महाराज. कारण कुठलंही कर्म करत असताना आज जे कर्म झालं 13व्याचं जे पिंडप्रदानाचं कर्म आहे, शास्त्रानं कर्माचे 4 प्रकार सांगितले. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित. हे 4 कर्म आहेत.
हे जे कर्म आहे हे कसं आहे? नैमित्तिक आहे महाराज. हे नैमित्तिक कर्म आहे. त्या असणाऱ्या नैमित्तिक कर्माला कुठंतरी नामाची जोड असावी म्हणून ही असणारी कीर्तनाची त्याला दिल्या गेलेली जोड आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. त्यांच्या असणाऱ्या पुढच्या गतीमध्ये काही विघ्न येऊ नयेत. भगवंतानं त्यांना सद्गती प्राप्त करून द्यावी आणि ती असणारी भगवत प्राप्ती त्यांना व्हावी एवढीच सदिच्छा भगवत चरणी आपण व्यक्त करू. पुनश्च एकदा त्यांचा संपूर्ण असणारा उजगर परिवार या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ सर्व हरिभक्तपरायण भजनी मंडळी या ठिकाणी झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.